गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग से गुड मॉर्निंग से गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. सकाळ सकाळ अशीच असते, हा खूप त्रासदायक असते. शुभ सकाळ. चला आता आपण आपल्या फ्रेश होऊ आणि आपल्या रोजच्या रुटीनला लागू. शुभ सकाळ. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे रुपाली मेसवाली. तर आज आपण ब्लॉगची सुरुवात करत आहे. तर चला तर आपण रोजप्रमाणे आपल्या किचनमध्ये जाऊन तुम्हाला आजची डब्यांची रेसिपी दाखवते. तर आजचा मेनू आहे तोंडलीची भाजी, वाटाणा बटाटा, कांदा टोमॅटो कापून घेतलेले आहे, डाळ शिजून घेतलेली आहे आणि भातही शिजून झालेले आहे. तर चला आपण आता महादेवाचं नाव करूया आणि आपल्या जेवणाला सुरुवात करूया. हर हर महादेव. आता मी वाटाण्याच्या भाजीची तयारी करायची. वाटणाची तयारी, कोथिंबीर, टोमॅटो, मिरची, लसूण, अद्रक, कढीपत्ता आणि कांदा आणि हे जिरं. जसं मी तुम्हाला नेहमी सांगते, सगळं आपलं कच्चं वाटण वाटून घ्यायचं. कच्चं वाटण वाटून घेतलं ना की त्याची टेस्ट पण छान येते, तरी पण छान येते. तर आपण हे तेल आहे ना, तोंडलीची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर तोंडलीच्या भाजीसाठी आपण इथं मस्त तेल टाकूया. तेल टाकलं की त्याच्यात सगळ्यात पहिलं आपण हिंग करून हे करून घेऊया. थंडीमुळे तेल झालेलं आहे जाम. आता तर आपण वाटण करून घेऊया. थांबा, मी तुम्हाला पहिले ना हे तोंडलीच्या भाजीचं दाखवते. त्याच्यात सगळ्यात पहिले आपण ना लुसी मध्ये मध्ये काय हिंग टाकूया. हिंग टाकलं, थोडस मोहरी टाकूया. जिरं नाही टाकत मी. ते झालं की आपल्या लसूणच्या 2-4 पाकळ्या टाकूया. आपण टेस्टून घेते. म्हणाल आज यांनी खूपच पसारा घालून ठेवलाय किचन मध्ये. हो, कारण आज खूप वेळ झालेला आहे मला. थोडासाच घेतलाय टेचून, जास्त नाही टेचत. बघितलं मस्त तडतडत आहे. त्याच्यात आपण टाकूया कांदा. थोडासा घालूया कांदा, लई नाही. आणि कांदा लक्षात ठेवा, सुक्या भाज्यांना कधीच लई लाल करून घ्यायचा नाही बरं का. कारण सुक्या भाज्या जेव्हा त्या शिजतात ना त्याच्यामध्ये कांदा बरोबर लाल होऊन जातो. ते थोडंसं आपण नॉर्मली आपण करून घ्या. तोपर्यंत आपण हे सगळं लाल होईपर्यंत वाटण करून घेऊया. त्याच्यात आपण तोंडली घालूया. त्याच्यात कांदा आपला झालेला आहे नॉर्मली. बघा, असा थोडासा कच्चासा ठेवायचा कांदा. त्याच्यात पहिला आपण तोंडली घालूया आणि मग सगळे मसाले टाकूया. मी तोंडलीमध्ये टोमॅटो वगैरे नाही टाकत. फ्राय भाजी, फ्राय भाज्यांमध्ये मी टोमॅटो वगैरे नाही टाकत. हे तुला इडली खायची का? हां, तुला पण घे, त्या लुसीला पण घे जरा 2-3 दिवस. तिने आज काही खाल्लेलं नाहीये. नखरे करते ती खूप मध्ये मध्ये. बघा जरा कशी खाली किचन मध्ये आहे लपून बसलेली. हे बघा, मध्ये 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 मध्ये. जोपर्यंत ती खाणार नाही ना काय, तोपर्यंत ती शांत बसणार नाही. तिलाही लागलेली भूक. तर मी तोंडली टाकलेली आहे. ते तोंडली टाकली, जर अशी लाल झाली, शिजत आली की तर आपण याच्यात मसाले टाकूया. तोंडली मस्त फ्राय झालेली आहे. आता याच्यात आपण टाकून घेऊया आपले सगळे मसाले. किती छान दिसते ना, शिजलेली आहे. अशीच करायची कधी पण. पहिले या सुक्या भाज्या थोड्या शिजून घ्यायच्या, मग मीठ मसाला, मग ते खाली जळत नाही. आपण टाकले याच्यात हळद, त्याच्यात मसाला टाकूया, मिरची टाकूया, टाकू परत थोडीशी फ्राय. तोंडलीची भाजी खूप छान लागते. अशा पद्धतीने केली ना तुम्ही, खूपच छान लागते. ती करून बघा. डब्यावाल्यांना तुमच्या खूप आवडेल. त्यांना पण छान चविष्ट घरचं जेवण मिळेल.
आणि असं वाटेल त्यांना की आम्ही बाहेर नाही जेवत, आम्ही आमचं घरीच जेवतोय. आणि आपले मग ते 4 लोकांना सांगतात पण इथे जेवण छान भेटतं, घरगुती प्रकारचे. एक जेवणात म्हणतात ना आईचा स्वाद असावा, तसं आपण पण त्यांना आपल्या घरी जेवण बनवून आईचा स्वाद द्यावा, आईच्या हाताचा स्वाद द्यावा. हे बघा आता मी मसाला टाकलेला आहे. आता ह्याच्यात आपण कढीपत्ता टाकूया. आणि कढीपत्ता तर मी आधी पण टाकला होता, तुम्हाला बोलली वरनं टाकायचा दिसायला पाहिजे, छान दिसते. असं तोडून टाकूया. आता ह्याच्यात आपण हिरव्या मिरच्या 2-3 टाकूया आणि शिजून घेऊया. आपली तोंडलीची भाजी छान झालेली आहे, मस्त शिजलेली पण आहे. हे बघा, हे बघा मस्त शिजले. मग आता त्याच्यात आपण टाकूया वरनं कोथिंबीर. बोला ही एवढ्या जणांना एवढीशी सुकी भाजी, काही जण खातात तर काही जणांना ग्रेव्हीच भाजी पाहिजे असते. भरपूर लोकांना हे नको असतं, तो सुकी भाजी. तर भरपूर लोकांना ग्रेव्ही भाजी नको असते. इथं भाजी झाली आहे डाळ. आता इथं आपण करायला घ्या वाटाण्याची भाजी. ते मी साईडला काढून ठेवते. या दोन्ही गोष्टी आपल्या रेडी आहेत. त्याच्यात टाकू आपण हिंग. तर ते वाटण झालेलं आपलं तयार. वाटण थोडं कमी घालायचं हा, कारण आहे ना तुम्हाला मी सांगितलं वाटाणा मच्छी आहे त्याला अधिक घट्टपण येतो. बस झालं, एवढं वाटण खूप झालं. मस्त लाल करून घेऊया. आलं लसणाची पेस्ट ही टाकूया. ही आलं लसणाची पेस्ट आहे थोडीशी घालूया आपण याच्यात. वेळ झाला, 11:30 वाजले. काय झालं, पोराला सुट्टी, शाळेतच नाही याला म्हणतो, सुट्टीवर होता तो. इतका वेळ झाला ना, मग त्याचे आंघोळ वगैरे सगळं. ते मेथीची भाजी करायची, त्याच्यासाठी लसूण टेचून ठेवलाय. भांड्यांचा राडा पण पडलाय, दाखवते मी तुम्हाला. लसूण ना एका प्लेट मध्ये काढून देते. मेथीच्या भाजीसाठी टेचलेलं आहे. मेथीची भाजी करायची आज. एका दोघांची म्हणजे इच्छा आवड आहे त्यात मेथीची भाजी द्या म्हणून, तर त्यांच्यासाठी मेथीची भाजी करते. आणि आता स्वस्त पण होणार ना. काल ते भेटली मला, महागच भेटली, 40 रुपयाला एक गड्डी भेटली. आता बोलली थोड्या दिवसांनी होईल स्वस्त. कारण आहे हो स्वस्त. तरी वाटाणा काल 150 रुपये किलो घेतला. मीठ टाकून घेऊया आधी, कारण मीठ विसरतो आपण. शिजवत नाही बसत मी, वेळ झाल्यामुळे पटापट टाकून या शिजून घेईल ते आपलं बरोबर. तेल कमी वाटतंय, तेल टाकूया. कारण आहे ना ह्या वाटाणा वगैरे आहे ना, ओला वाटाणा नाही आहे हा, भिजवलेला वाटाणा आहे. खाली काम चालू आहे घराचं, एवढी धूळ येते ना की बसरे बसरे. टाकूया.
मसाला आपला शिजलाय, त्यात पाणी टाकले. अजून तरी येऊपर्यंत थोडंसं लई नाही, वेळ झाले असल्यामुळं. तरी पण बघा मसाला किती छान शिजला आहे का नाही, किती घट्टपणा पण आलाय बघा. त्याला तरी एवढं तसं तर हा एवढा पसारा पडलेला आहे. हे बघा भांड्यांचा राडा पडलेला आहे, डबे वगैरे आलेले आहेत. ते भाजी त्याच्यात टाकूया आणि पूर्ण व्यवस्थित सगळं किचन साफ करून घेऊया आणि मग पीठ मळूया. टाकलंय वाटाणा, हे बघा वाटाणा टाकून शिजून घेत आहे. पाणी टाकूया आपण. नाही पाणी नाही टाकायचं, 1-2 ग्लास टाका, कारण का वाटाणा हा लगेचच शिजतो. किचन स्वच्छ झालेलं आहे, पीठ मळते, भांड्यांचा राडा तिथं आहे, भांडी घासून घेते आणि मग आपण चपात्या पीठ मळायचं म्हणजे अजून पीठ काढते. दम लागला हो, पाणी पिते थोडंसं, थकल्यासारखं होतं घाईमध्ये. पहिले पीठ मळून घेते आणि मग भांडी घासते. भांड्यांचा राडा बघा, असे डबे येतात आणि मग डबे वगैरे घासावं लागतात मला. आपलं सगळं आवरून झालेलं आहे. मी घेतले चपात्या करायला. इथे जवळ सुकट पण रेडी. ही रेसिपी मी तुम्हाला दाखवली नाही, खूप घाईमध्ये होती, विसरली. नेक्स्ट टाइम मी तुम्हाला ही रेसिपी नक्कीच दाखवेल. ठीक आहे. आता हे झालं सोडून किचन, भांडी वगैरे घासून झाली, हे सगळं झाले. अर्धा स्वयंपाक खाली ठेवलेला आहे. आता आपण हे पटकन आवरूया, चपात्या करूया. 12:30 वाजलेले आहेत, तर तुम्हाला टिफिन भरताना मी दाखवते. शिबाई बघा आमचे किती मस्त झोपलेले आहेत ढेंगापासून. त्यांना काही टेन्शन नाही, खाल्लं पिल्लं आणि मस्त झोपून घेतलं. तर मंडळी आपला स्वयंपाक झालेला आहे, डबे भरायची तयारी चालू आहे. सगळं झालंय, बाकीचं अर्ध व्हायचंय अजून. आज जरा लेट झाले सांगितलं मी तुम्हाला. तर माझा आजचा ब्लॉग मी इथंच संपवते. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.